जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एजी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या सर्वात आधी सुपर VPN ॲप येतो. ओपन करून आपल्या VPN जे ते कनेक्ट करायचं आहे. VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप येतो. आपलं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर व्हिडिओ सेक्शन मित्रांनो फोटो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिलाय तो इथं यूज करा, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला बघा करायचं, त्या फोटोची लेंथ असेल ते आपल्याला 10 सेकंदापर्यंत आपल्याला आणायचे किंवा त्यापेक्षा जास्त करून घ्या. त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन आपल्या काय ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तिथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जो तो करून घ्यायचा आहे. त्या एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्या परत बघा काय करायचं, आपल्या बिटनुसार इथं जो इमेज असेल तिथं स्प्लिट करायचं आहे. तर आपल्याला आता काय करायचं, बिट 2 वरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर आपला तो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. परत बिट 3 वरती येऊन आपल्या परत व्हिडिओ मित्र इमेज स्प्लिट करा. परत बिट 4 वरती येऊन आपल्याला काय बघा मित्रांनो, आपल्या परत इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचा. परत बिट 5 वरती आपल्याला येऊन जायचं, परत स्प्लिट करा. परत बिट 6 वरती आपल्याला यायचं आहे. बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 7 वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 8 वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 10 वरती येऊन स्प्लिट करा. तर मित्र, अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार इथं आपला इमेज असेल तो इथे स्प्लिट करून घ्या. ओके, तर मित्र, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन जे आहे ते आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा रॉक वर्टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या परत कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट अशावाला ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती यायचंय, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट हा वाला ॲनिमेशन द्या. तर मित्र, अशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे आपले देऊन झाल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचंय. परत कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही 3D कार्ड 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन 3D कार्ड 1 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन 3D कार्ड 3 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशन सेक्शनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 5 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर मित्र, आता तुम्हाला समजलंय की कसं ॲनिमेशन द्यायचं. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचंय. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन आपल्या बघा इथं डिस्टॉर्ट अँड स्टेच अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचंय. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथे बघा आता वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचंय. परत आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन इथे बघा आता स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तर इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आता बघा मित्र, आपल्या काय आहे, आता आपला एकदम शेवटचा इमेज आहे तर त्यावरती आपल्याला येऊन जायचंय. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्येच तुम्हाला बघा शेक 3 अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका. तर मित्र, इथं आता आपण जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन इथं देऊन टाकलंय. तर ॲनिमेशन दिल्यानंतर आता आपल्याला ह्यांना जे ते इफेक्ट जो तो द्यायचा आहे तर तो देण्यासाठी बघा आपल्या काय आपल्या सुरुवातीला येऊन जायचंय. त्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जाऊन आपल्या काय व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचंय. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघा ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये तुम्हाला डायमंड झूम अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इफेक्टची लेंथ जी असेल ती बघा आपल्याला कुठपर्यंत घ्यायची. तर ती जी लेंथ असेल ती आपल्या बघा 3 सेकंदापर्यंतच्या इमेजपर्यंत आपल्याला ती जी असेल त्याची डायमंड झूमची इफेक्टची लिंक
सॉरी मित्रांनो, त्याची लेंथ असेल तिथपर्यंत आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो. तर त्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला आता परत काय करायचं, 4 सेकंदाच्या ज्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. तिथं आल्यानंतर आपल्याला बघा यायचंय व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा इथं मिरर 3 लेअर अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं ऍड करून घ्या आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. परत आपल्याला काय करायचं, बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला परत काय करायचं बघा, ग्लोइंग लाईन्समध्ये आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला टोटेम फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला काय यायचं, इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या बघा यायचं आहे D3D यामध्ये येऊन आपल्या मान्सून काय मून्स अँड स्टार अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल, सॉरी मित्र इफेक्ट असेल मून्स अँड स्टार, तर तो आला आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर घेतल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचंय. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा रोलिंग फिल्म अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका. आणि शेवटच्या इमेजला जो तो कोणता इफेक्ट जो तो नाहीये. परत नंतर आपल्या काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या परत 4 सेकंदाच्या जे ते इमेजवरती येऊन जायचंय. परत आपल्या काय व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला लाईट इफेक्टमध्ये येऊन लेक 2 अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं घ्या आणि घेतल्यानंतर तो आपल्या एकदम व्हिडिओच्या एंडपर्यंत तो जो असेल इफेक्ट तो इथं लावा. आणि त्यानंतर आपल्या परत काय यायचं, ऍडजस्टमध्ये जाऊन ॲटमॉस्फिअर जे असेल मित्रांनो ते आपल्या 60 जे ते अशा प्रकारे इथं ठेवून घ्या, किंवा तुम्ही कमी जास्त सुद्धा इथं करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मित्र अशा प्रकारे जो आपला चढ होता तो इथं व्हिडिओ रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा यायचं, वर तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करा. म्हणजे आपला जो व्हिडिओ असेल तो एक तर एक्सपोर्ट होण्याची ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं, ते व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून आपलं युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.